नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात मराठी शेअर मार्केट पॉडकास्ट बाय शंकर पावणे. आज आपण एक खूप मोठी बातमी समजून घेणार आहोत. IRCON इंटरनॅशनल आणि RVNL या दोन सरकारी रेल्वे कंपन्यांच्या संभाव्य मर्जरबद्दल. जर हे मर्जर झाले तर रेल्वे सेक्टरमधील हा एक मोठा बदल ठरू शकतो. पण गुंतवणूकदारांसाठी ही संधी आहे का धोका? चला, सोप्या भाषेत समजून घेऊया. IRCON इंटरनॅशनल म्हणजे काय? IRCON इंटरनॅशनल ही एक सरकारी इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. ही कंपनी भारतात आणि परदेशात रेल्वे लाईन, हायवे, ब्रिज, मेट्रो प्रोजेक्ट असे मोठे प्रोजेक्ट पूर्ण करते. IRCONची खासियत म्हणजे इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स आणि मजबूत ऑर्डर बुक. RVNL म्हणजे काय? RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड. ही कंपनी मुख्यतः भारतातील रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवर काम करते. उदाहरणार्थ, रेल्वे ट्रॅक डबलिंग, इलेक्ट्रिफिकेशन, नवीन रेल्वे लाईन्स. RVNLकडे सध्या मोठ्या प्रमाणात सरकारी प्रोजेक्ट्स आहेत. मर्ज का होऊ शकतो? सरकारचे एक मोठे धोरण आहे, PSU कंपन्यांची कन्सॉलिडेशन. जर IRCON इंटरनॅशनल आणि RVNL मर्ज झाले तर 1. मोठी इंजिनिअरिंग कंपनी तयार होईल. प्रोजेक्ट एक्झिक्युशन अधिक जलद होईल. आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता वाढेल. खर्च कमी होऊन प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते. शेअर मार्केटवर काय परिणाम? जर मर्जर जाहीर झाला तर 1. दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये व्होलॅटिलिटी वाढू शकते. 2. शॉर्ट टर्ममध्ये न्यूज बेस्ड रॅली येऊ शकते. 3. लाँग टर्ममध्ये मजबूत कंपनी तयार होऊ शकते. पण मर्जरच्या अटी महत्त्वाच्या असतात, जसे शेअर स्वॉप रेशिओ. गुंतवणूकदारांनी काय करावे? माझा वैयक्तिक सल्ला असा आहे: 1. पॅनिक बाईंग करू नका. 2. मर्जरची अधिकृत घोषणा येईपर्यंत थांबा. 3. फंडामेंटल्स तपासूनच गुंतवणूक करा. रेल्वे सेक्टर भारतात पुढील 5-10 वर्षात खूप वाढू शकतो. म्हणूनच IRCON इंटरनॅशनल आणि RVNL मर्जर जर प्रत्यक्षात झाला तर रेल्वे सेक्टरमध्ये एक नवीन मोठा PSU प्लेयर तयार होऊ शकतो. म्हणून या बातमीवर गुंतवणूकदारांनी नक्की लक्ष ठेवायला हवे. जर तुम्हाला असेच मराठीत सोप्या भाषेत शेअर मार्केट अपडेट्स पाहायचे असतील तर 1. चॅनल सबस्क्राईब करा. 2. व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. मी आहे शंकर पावणे आणि तुम्ही पाहत आहात मराठी शेअर मार्केट पॉडकास्ट. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.